नमस्कार. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सर्वांनीच पाहिलं शरद ऋतू सुरू झालाय आणि या शरद ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पित्त हे खूप अति प्रमाणात वाढलेलं असतं. अशा वेळी बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास देत असतो. अशा वेळी सर्वात पहिले म्हणजे वैद्याकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी. पण घरच्या घरी आपण काय करू शकतो, त्याला बघूयात या 10 हॅक्स. नंबर 1, आवळ्यापासून शुद्ध घरी बनवलेला मोरावळा किंवा बाजारातून चांगल्या क्वालिटीचा मोरावळा आणून आज सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता एक मोरावळा हा तुम्हाला चावून खायचा आहे. यांनी पित्त खूप छान पद्धतीने कमी होतं. नंबर 2, 10 ते 15 कडीलिंबाची पानं घ्यायची, त्याचा चांगला रस काढायचा आहे आणि तो रस रोज सकाळी अनुषापोटी घेतल्याने छान पद्धतीने पित्त कमी होतं आणि पोट चांगलं साफ होतं. नंबर 3 म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या गुलाबापासून बनवलेला गुलकंद. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ एक चमचा खाल्ला तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते, शरीराचा दाह कमी होतो आणि तुमचा थकवा देखील दूर जातो. चौथं म्हणजे ज्येष्ठी मधाची पावडर. हे सगळ्यांनाच माहिती आहे. जर तुम्ही अर्धा चमचा ज्येष्ठी मधाची पावडर दोन्ही जेवणानंतर जर तुम्ही मधासोबत घेतलं तर तुमच्या शरीरातलं कफ आणि पित्त हे बॅलन्स स्टेट मध्ये राहतं. 5वं म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी बियांवाला काळ्या मनुका, ज्याला आपण ब्लॅक रेझिन्स म्हणतो, ते तुम्ही झोपण्यापूर्वी तुम्ही 15 ते 20 काळ्या मनुका जर चावून खाल्ल्या तर तुमचं पोट चांगलं साफ होऊन शरीरातील उष्णता कमी होते. 6वं, रोज नियमितपणे अनुलोम विलोम हा प्राणायाम करा. अनुलोम विलोम केल्याने शरीरामध्ये ऑक्सिजन सप्लाय वाढतो. ऑक्सिजन सप्लाय वाढला की शरीराची ताकद वाढते, उष्णता कमी होते. उष्णता कमी झाली की पित्त कमी होतं. पित्त चांगलं झालं की आपल्या रक्ताचं प्रसादन होतं, म्हणजे आपल्या रक्ताची क्वालिटी वाढते. 7वं म्हणजे शतावरी. ज्या स्त्रियांना हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा पाळीच्या तक्रारी असतील, स्कॅन्टी ब्लिडिंग किंवा पीसीओडी सारखे त्रास असतील, त्या स्त्रियांनी त्यांच्या दोन्ही जेवणानंतर एक चमचा शतावरी कोमट पाण्यासोबत घेतल्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास कमी होतो आणि ऍसिडिटी सुद्धा चांगली कमी होते. 8वं म्हणजे कोहळा. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, शरीरामध्ये पित्त वाढले, उष्णता वाढली, डोळ्यांची आगागोटी, अंग लाल झाले, अशा लोकांनी कोहळ्याचा 2 ते 3 चमचा रस हा रोज घ्यायचा. म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम गाईचं दूध, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप आणि खडीसाखर टाकून पिल्याने झोप चांगली लागते. झोप चांगली झाल्यामुळे ऑटोमॅटिक पित्त चांगलं होतं आणि पित्त चांगलं झालं की ऍसिडिटी खूप छान कमी होते. 10वं, लास्ट बट नॉट द लिस्ट, सतत टेन्शन घेत राहणं, ओव्हर थिंकिंग करणं, छोट्या गोष्टींवरती चिडचिड करणे, यामुळेही आपल्या शरीरामध्ये पित्ताचं वर्धन होतं, पित्त वाढत राहतं. त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं हे सगळं टाळा. विनाकारण खुश राहण्याचा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.